नमस्कार, मी प्रियांका नागने आपल्या मराठी चॅनलवरती तुमचं सर्वांचं स्वागत आहे. आज आपण एक जबरदस्त जॉब अपडेट पाहणार आहोत. तुमचं जर ग्रॅज्युएशन कंप्लीट झाले, तुम्हाला नोकरीची गरज आहे, तुम्ही फ्रेशर आहे, तर संपूर्ण व्हिडिओ नक्कीच पहा. कारण या व्हिडिओ थ्रू आपण सांगणार आहोत की ते प्रायव्हेट बँक जॉब तुम्हाला मिळू शकतं. त्यानंतर इथे कोण अर्ज करू शकता. अनुभवाची कोणतीही गरज नाही. तुम्ही फ्रेशर उमेदवार आहे, नोकरीची गरज आहे, चांगल्या पगाराची गरज आहे, तर नक्कीच तुम्ही ते ॲप्लिकेशन करू शकणार आहात. आता वेतन किती भेटणार आहे, अर्जाची फी आहे का नाही, त्यानंतर अर्ज कोणत्या प्रकारे करायचा आहे, निवड प्रक्रिया काय असणार आहे, ॲप्लिकेशन कधीपासून सुरू होत आहे, ॲप्लिकेशनची लास्ट डेट काय आहे, नोकरीचे ठिकाण, ही सर्व माहिती आपण या व्हिडिओ थ्रू डिस्कस करणार आहोत. सो कोणताही पार्ट मिस करू नका, संपूर्ण पार्ट पाहून घ्या. सो त्याआधी तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल किंवा पहिल्यांदाच आला असाल तर नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. कारण आपल्या चॅनलवरती दररोज वेगवेगळे जॉब अपडेट्स व नवीन आलेली योजना या संदर्भात सविस्तर माहिती असते. सो नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. चला तर आजची जी सविस्तर माहिती आहे ते पाहून घेऊया. कर्नाटक बँक अंतर्गत भरती निघालेली आहे. जरी कर्नाटक बँक असली तरी ओव्हरऑल महाराष्ट्रामधून इथे तुम्हाला जॉब वॅकन्सीज असणार आहे. PDF आहे, 2 मिनिटात चेक करून घेऊया. कर्नाटक बँक एक लीडिंग डिजिटल ॲडव्हान्स प्रायव्हेट सेक्टर बँक आहे, प्रायव्हेट बँक आहे, ज्यामध्ये ओव्हरऑल इंडियामध्ये अक्रॉस इंडियामध्ये त्याचे ऑफिसेस आहे. इथे कस्टमर सर्व्हिस असोसिएट्स या पदासाठी ही भरती निघालेली आहे. तुम्ही पाहू शकता कस्टमर सर्व्हिस असोसिएट. हू कॅन अप्लाय, क्वालिफिकेशन क्रायटेरिया एकदा चेक करून घ्या. ग्रॅज्युएट्स इन एनी डिसिप्लिन फ्रॉम युनिव्हर्सिटी, म्हणजे तुमचं ग्रॅज्युएशन कोणत्याही ब्रांचमधून झालेलं आहे, तुम्ही नक्कीच इथे अर्ज करू शकणार आहात आणि इथे तुम्ही एलिजिबल असणार आहे. तुमचं एक्झामिनेशन चालू आहे किंवा पर्स्युइंग डिग्री आहे तर तुम्ही इथे एलिजिबल नाही. जर कंप्लीट झालेलं आहे ग्रॅज्युएशन, तुम्ही नक्कीच इथे अर्ज करू शकणार आहात. एज क्रायटेरिया मॅक्सिमम 26 इयर्स सांगितलेलं आहे आणि द एज लिमिट विल बी रिलॅक्स बाय 5 इयर्स फॉर SC/ST कॅन्डिडेट्स, म्हणजे मॅक्सिमम 26 वर्षापर्यंत तुम्ही 26 वर्षाचे आहे तोपर्यंत अर्ज करू शकता, पण SC/ST कॅन्डिडेट्सला 5 वर्ष इथे एज रिलॅक्सेशन दिलेलं आहे. नॅशनॅलिटी कॅन्डिडेट्स ऑफ इंडिया, नॅशनॅलिटी ओनली. त्यानंतर ॲप्लिकेशन फी तुम्ही नॉन रिफंडेबल आहे पाहू शकता. जनरल अनरिझर्व्ड OBC यांना 700 रुपये आहे, SC/STला 600 रुपये असणार आहे. इथे सॅलरी तुम्ही पाहू शकता. पे अँड अदर जे इन्व्हॉल्वमेंट तुम्हाला भेटणार आहे तुम्ही पाहू शकता. कस्टमर सर्व्हिस असोसिएट्स 24,050 पर मंथ इन स्केल पे ऑफ इथे दिलेलं आहे. त्यानुसार तुम्हाला सॅलरी भेटणार आहे 64,480 पर्यंत भेटणार आहे. त्यानंतर इथे मेट्रो सेंटर्समध्ये 59,000 पर मंथ तुम्हाला इथे भेटणार आहे. सिलेक्शन तुम्ही इथे पाहू शकता. बाय ऑनलाईन टेस्ट टेंटेटिव्हली शेड्यूल ऑन 15/12, 15 डिसेंबर 2024ला हे सिलेक्शनसाठी ऑनलाईन टेस्ट होणार आहे. जिथे तुम्ही पाहू शकता महाराष्ट्रामधून मुंबई, पुणे दिलेलं आहे लोकेशन. इथे तुम्ही जाऊन एक्झाम्स देऊ शकता. द बँक रिझर्व्स द राईट टू चेंज द सेंटर अँड व्हेन्यू, हे जे रूल्स अँड रेग्युलेशन्स दिलेले आहेत. त्यानंतर अपॉइंटमेंट अँड जॉब लोकेशन, सिलेक्टेड कॅन्डिडेट्स विल हॅव टू अंडरगो अन इंडक्शन ट्रेनिंग प्रोग्राम. पहिल्यांदा तुम्हाला ट्रेनिंग दिलं जाईल, ते पण बँक स्टाफ ट्रेनिंग कॉलेज मंगळुरू और एनी अदर प्लेसेस ॲट डिसाइडेड बाय द बँक ॲट देअर ओन कॉस्ट, हे सांगितलेलं आहे. सर्व्हिस बॉन्ड दिलेला आहे. त्यानंतर अर्ज प्रक्रिया सुरू झालेली आहे. ऑनलाईन पद्धतीने करायचं आहे. 20/11 म्हणजे 20 नोव्हेंबरपासून ते 30 नोव्हेंबरपर्यंत तुम्ही अर्ज करू शकणार आहात. डेट ऑफ नोटिफिकेशन दिलेलं आहे. टेंटेटिव्ह डेट ऑफ एक्झामिनेशन 15 तारखेला आहे. त्यामुळे तुम्ही नक्कीच लवकरात लवकर अर्ज करून एक्झामिनेशनची तयारी करा. ऑनलाईन एक्झामिनेशनसाठी जे सिलेबस आहे ते सुद्धा दिलेलं आहे. आपण 2 मिनिटात पाहूया. नेम ऑफ टेस्ट, ज्यामध्ये रिझनिंग आहे, इंग्लिश लँग्वेज, कॉम्प्युटर नॉलेज, जनरल अवेअरनेस, न्यूमेरिकल ॲबिलिटी असणार आहे. नंबर ऑफ क्वेश्चन्स 200 आहे टोटल, मॅक्सिमम मार्क्स 200 आहे. टाइम 135 मिनिट्स असणार आहे. क्वेश्चन्स विल बी इंग्लिश ओनली. ईच क्वेश्चन्स विल हॅव 5 अल्टरनेटिव्ह ऑप्शन्स आणि 1/4 मार्क विल बी डिक्टेड फॉर ईच रॉंग आन्सर. आणि इथे जे नोटीस पिरियड, इम्पॉर्टंट पॉईंट्स टू बी नोटेड बिफोर रजिस्ट्रेशन, हे जे इम्पॉर्टंट पॉईंट्स आहे एकदा नक्कीच चेक करून घ्यायचं आहे. जे अर्ज करायचं आहे ऑनलाईन पद्धतीने, तुम्हाला या लिंकवरती जाऊन ॲप्लिकेशन ऑनलाईन पद्धतीने करून घ्यायचं आहे. ॲप्लाय नाववरती क्लिक केल्यानंतर डिरेक्टली तुम्हाला न्यू कॅन्डिडेट असेल तर रजिस्टर करून घ्यायचं आहे. रजिस्टर करताना तुम्हाला फॉर कस्टमर सर्व्हिस असोसिएट तुमचं ग्रॅज्युएशन कोणत्या फील्डमधून झालेलं आहे तुम्ही चेक करू शकता. त्यानंतर इथे पोस्ट ग्रॅज्युएशन झालं असेल तर तुम्ही ते फिल करू शकता. फर्स्ट नेम, मिडल नेम, लास्ट नेम, डेट ऑफ बर्थ, त्यानंतर एज, ही सर्व माहिती तुम्हाला फिल करायचं आहे. कारण त्यानंतरच तुमचं रजिस्ट्रेशन प्रोसेस होऊन जाणार आहे. अशा पद्धतीने ऑनलाईन पद्धतीने तुम्ही फ्रेशरसाठी ही खूप चांगली जॉब असणार आहे. परमनंट जॉब आहे. CBT रिटर्न एक्झाम म्हणजे कॉम्प्युटर बेस्ड टेस्टद्वारा तुमचं सिलेक्शन होणार आहे. शेवटची तारीख 30 नोव्हेंबर 2024 आहे अर्ज करण्याची. तुमचे कोणते मित्रमैत्रिणी असतील ज्यांचं ग्रॅज्युएशन झालं आहे, फ्रेशर आहे, नोकरीची गरज आहे, चांगल्या पगाराची नोकरी सुद्धा तुम्हाला इथे मिळणार आहे. ऑल इंडिया म्हणजे नोकरीचे ठिकाण म्हणजे महाराष्ट्रामधून सुद्धा तुम्हाला इथे नोकरीचे ठिकाण असणार आहे.
या रिलेटेड काही क्वेश्चन असेल, अडचण असेल तर नक्कीच कमेंट बॉक्समध्ये विचारा. व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. आणि हे जे सर्व लिंक्स आहेत मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे, त्यामुळे एकदा नक्कीच चेक करून घ्यायचं आहे आणि ही संधीला सोडायचं नाही. तुम्ही आपल्या व्हॉट्सअप ग्रुपला सुद्धा नक्कीच कनेक्ट व्हा, जेणेकरून जे लिंक्स आहेत ते तुमच्यापर्यंत डिरेक्टली पोहोचून जातील. थँक्यू.